नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत रिझ्यूम बद्दल बोलणार आहोत. म्हणजे रिझ्यूम कसा असायला हवा आणि ज्या कॉमन चुका असतात रिझ्यूम करताना कॅन्डिडेट कडून ज्या होतात त्याच्याबद्दल माहिती देणार. जर तुमचा एज्युकेशन गॅप असेल तर त्याला कसं आन्सर करायचंय, तुमचे स्किल सेट कसे असायला हवेत, तर एक अपडेटेड रिझ्यूम कसा असायला हवा किंवा तुमचा एक अट्रॅक्टिव्ह रिझ्यूम कसा असायला हवा, या सगळ्याबद्दल आता आपण माहिती देणारच आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल नोटिफिकेशन आहे ते ऑल नोटिफिकेशनवर सेव्ह करा. चांगला रिझ्यूम असणं हे पण खूप गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन करतो, ऑनलाईन अप्लाय करतो, तर त्या ठिकाणी 50% चान्सेस जे तुमचे सिलेक्शनचे असणार आहे तर हे डिपेंड्स करतं तुमच्या रिझ्यूम वरती. रिझ्यूम मध्ये कुठल्या गोष्टी असायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी नसायला हव्यात. तर याच्यामध्ये कॉमन चूक होते बा, कॅन्डिडेटचं रिझ्यूम परफेक्ट आहे, एज्युकेशन डिटेल आहे, सगळे डिटेल आहे. आता तुम्ही ऍप्लिकेशन कुठं करताय हे डिपेंड्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीचं लोकेशन पुणे आहे, मुंबई आहे किंवा नागपूर आहे किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तुम्ही गुजरातला ऍप्लिकेशन करताय, अहमदाबादला ऍप्लिकेशन करताय, बेंगलोरला करताय, कर्नाटकमध्ये करताय, हैदराबादमध्ये लोकेशन आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो करंट ऍड्रेस आहे, ज्या पण सिटीसाठी तुम्ही अप्लाय करताय तर करंट ऍड्रेस ही तुमची सिटी असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं की जर तुम्ही पुण्यासाठी ऍप्लिकेशन करताय तर करंट सिटी पुणे आणि मग तुम्ही परमनंट ऍड्रेस त्या ठिकाणी सिटी मेन्शन करू शकता. आता होतं काय की ज्या वेळेस त्या ठिकाणी सिटी मेन्शन येत नाही, तुमचं रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाही. कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अप्लाय केलं म्हणजे तुम्ही एकटेच आहेत का, नाही. जर इन केस 20 व्हॅकन्सीज असणार आहेत तर मिनिमम त्या ठिकाणी 150 ते 200 ऍप्लिकेशन्स येतात. रिझ्यूम पहिला शॉर्टलिस्टेड होतो की आपल्या ऑफिस लोकेटेडच्या नियर बाय कोण राहतंय. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही मुंबईसाठी ऍप्लिकेशन करताय, भलेही तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल नाही तर नसाल राहत, तुमचं लोकेशन जे आहे परमनंट लोकेशन तुमचं गावी असू शकतं किंवा आउट ऑफ सिटी 300, 400, 500 कितीही किलोमीटर असू द्या, डोंट वरी अबाउट दॅट. हे काय तुमच्याकडून लगेच रिक्रुटर HR जो आहे हा तुमच्याकडून लगेच तिथलं करंट प्रूफ वगैरे मागणार नाहीये. जर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्ही मूव्ह आउट होणारच आहेत ना. त्याच्यामुळे सिटी त्या ठिकाणी मेन्शन तुम्ही करा. पहिली गोष्ट तर हे सिटी मेन्शन करत जा, कारण बरेचसे कॅन्डिडेटचे जे रिझ्यूम आपल्याकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये सिटीच मेन्शन नाहीये. म्हणजे परमनंट ऍड्रेस आहे पण करंट ऍड्रेस कुठे तो मेन्शनच नाही. रिझ्यूम शॉर्टलिस्ट त्याच्यामुळे होणार नाही. सेकंड जी गोष्ट आहे पहा ती असणार आहे एज्युकेशन डिटेल संदर्भात. आता याच्यामध्ये तुमचा जो ग्राफ आहे एज्युकेशन मार्क, म्हणजे तुमचे 10th 12th, मग डिप्लोमा असेल, डिग्री असेल, मास्टर डिग्री जे पण आहे. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजेल. 10वीला तुम्हाला 60% आहेत, 12वीला 62 आहेत, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तिथं 70% आहे आणि मास्टर डिग्रीला 75% आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही मार्क मेन्शन करू शकता. पर्सेंटेज जे आहे हे तुम्ही मेन्शन करा. त्या ठिकाणी तुमचा जो ग्राफ आहे हा त्या ठिकाणी तुमची ग्रोथ होते असा दिसला पाहिजे. तर हे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला मग प्रश्न पडला असेल किंवा काही कॅन्डिडेटचं असं झालं असेल की त्यांना 10वीला जास्त मार्क आहेत, 12वीला जास्त मार्क आहेत, पण ग्रॅज्युएशनला मार्क्स कमी आहेत. मग काय करायचं, तर अशा कॅन्डिडेटने मार्क्स म्हणजे जे पर्सेंटेज आहे हे मेन्शन करायचं नाही आणि फक्त जे पासिंग इयर आहे हे मेन्शन करायचं. कारण त्याचा रिफ्लेक्ट काय होतं की तुम्ही 10वीला चांगला अभ्यास केलाय, 12वीला केलाय, पण ग्रॅज्युएशनला तुमचे मार्क्स कमी आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता फक्त पासिंग इयर. मग मार्क्स कुणी मेन्शन करायचे, जसं मी सांगितलं, जर 10वीचे जे मार्क्स आहेत त्यापेक्षा 12वीला जास्त मार्क आहेत, त्यापेक्षा ग्रॅज्युएशनला जास्त मार्क आहेत, अशा कॅन्डिडेटने पर्सेंटेज मेन्शन करा. अदरवाईज तुम्ही पासिंग इयर मेन्शन करू शकता. आता जो थर्ड पॉइंट आहे हा आहे हॉबीज बद्दल पहा. तर याच्यामध्ये बऱ्याचशा चुका अशा होतात की बरेचसे जे कॅन्डिडेट आहेत ते काय करतात, कोणाचा तरी रिझ्यूम कॉपी पेस्ट करतात आपला फ्रेंडचा किंवा गुगलवर डाउनलोड करतात आणि तोच मेन्शन करतात. याच्यामध्ये पहा मग हॉबीज बद्दल ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं तर त्यावेळेस तुम्हाला मग बोलता येत नाही. भलेही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला आहे, पण तुम्ही हॉबीज बद्दल बोलता नाही आलं तर ते समजून जातं की तुम्ही कॉपी पेस्ट केलेला आहे. त्याच्यामुळे जी हॉबी तुमच्यामध्ये आहे, ज्याची तुम्हाला खरंच आवड आहे अशीच तुम्ही मेन्शन करा. थर्ड जो पॉइंट आहे पहा, याच्यामध्ये कॉम्प्युटरचे डिटेल्स असतात. आता याच्यामध्ये बरेचसे कॅन्डिडेट बेसिक कॉम्प्युटर डिटेल्स मेन्शन करतात. आता बेसिक कॉम्प्युटर डिटेल्स कुठले कॅन्डिडेट मेन्शन करणार, की ज्या कॅन्डिडेटचं MSCIT झालेलं नाहीये, टायपिंग झालेलं नाहीये किंवा गुगल सर्टिफिकेशन कोर्स झालेला नाहीये, असे कॅन्डिडेट बेसिक कॉम्प्युटर डिटेल्स मेन्शन करणार आहे. ज्या कॅन्डिडेटचं MSCIT झालेलं आहे तर तिथं MSCIT
MSCIT डन विथ 80%, 90% जे पण आहे. MSCIT ला नॉर्मली 80, 85, 90% असतातच. त्याच्यामुळे ज्या कॅन्डिडेटचे MSCIT झालेले MSCIT डन इन समजा 2024 विथ 90% असं मेन्शन करा. बेसिक कॉम्प्युटर डिटेल MSCIT असं नका मेन्शन करू. पर्सेंटेज लिहा, कुठल्या इयर मध्ये तुमचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते इयर पण मेन्शन करा. त्याच्यानंतर टायपिंग स्पीड जे आहे त्याच्यामध्ये अॅक्युरन्सी पर्सेंटेज हे पण मेन्शन तुम्ही करू शकता. नेक्स्ट जो पॉइंट आहे की ज्या कॅन्डिडेटचं मास्टर डिग्री झालेलं आहे, म्हणजे MBA झालेलं आहे, MSc झालेलं आहे, MCA झालेलं आहे, आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जे पण मास्टर डिग्री झालेले आहे ते कॅन्डिडेट आम्ही हायर करत नाही. मग अशा वेळी आपण काय करणार, तर त्यावेळेस पहा तुम्हाला 2 रिझ्यूम सोबत कॅरी करायचे आहेत. एक रिझ्यूम तुमचा ग्रॅज्युएशन बेसवरचा आणि एक रिझ्यूम तुमचा मास्टर डिग्रीचा. कारण पहा बऱ्याचशा ज्या कंपनी असतात ते मास्टर डिग्रीला हायर करत नाही ड्यू टू सम रिझन. ते मे बी वेगवेगळे रिझन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात की यू आर टू हायली क्वालिफाईड. मोस्ट ऑफ कॉमन रिझन त्या ठिकाणी दिलं जातं. तर अशा वेळेस पहा तुमच्याकडे जो ग्रॅज्युएशन बेसचा जो रिझ्यूम आहे हा तुमच्याकडे असला पाहिजे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल जर तुम्ही ग्रॅज्युएशन बेसचा रिझ्यूम बनवला तर 2 इयर्सचा गॅप होईल. ऑफकोर्स त्या ठिकाणी होणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्फिडंटने तुमचा 2 वर्ष का गॅप आहे तर हे आन्सर तुम्हाला करता आलं पाहिजे. तर कॉर्पोरेटमध्ये पहा एक ब्रह्मास्त्र असतं. तर ते ब्रह्मास्त्र म्हणजे मेडिकल रिझन. त्या ठिकाणी तुम्ही मेडिकल रिझन देऊ शकता. जे पण तुमचं रिझन तुम्ही देणारच आहात. तर त्याच्यामुळे तुमचं जे सिलेक्शन आहे आजपर्यंत झालं नाहीये. मग त्या ठिकाणी HR चा काउंटर क्वेश्चन त्या ठिकाणी येतो, आम्हाला तर कॅन्डिडेट हा फिट अँड फाईन हवा आहे. वी लुकिंग अ कॅन्डिडेट हु आर फिट अँड फाईन अँड हु आर वर्किंग इन अ नाईट शिफ्ट ॲज वेल. यू आर ओके विथ दॅट तर येस म्हणा. इन केस पुढेही त्या ठिकाणी काउंटर क्वेश्चन HR करू शकतात की मग तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट प्रोव्हाइड करू शकता का, तर ऑफकोर्स येस. त्या ठिकाणी MBBS डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट असतं बा. त्या ठिकाणी तुम्ही फिट असाल तर डॉक्टर जे आहेत हे मेडिकल सर्टिफिकेट देणारच आहात. कारण कंपनी ॲज अ प्रूफ म्हणून विचारत असते आणि तो एक फक्त काउंटर क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी येस बोलायचं आहे. त्या ठिकाणी तुमची मिस्टेक झाली तर त्या ठिकाणी रिक्रुटरला समजतं की हा खोटं बोलत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की रिक्रुटरला सगळं माहिती असतं. रिक्रुटरने कमीत कमी एका दिवशी 10 ते 20 कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू आम्ही घेत असतो. तर त्या ठिकाणी पहा आपल्याला पूर्ण कन्सेप्ट माहिती असते की हा जो कॅन्डिडेट आहे खोटं बोलत आहे. फक्त त्या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो की पुढे जाऊन हा सर्व्हाइव्ह करू शकतो का. इन केस जर डॉक्युमेंट सबमिट करण्याची वेळ आली तर हा कॅन्डिडेट सबमिट करू शकतो का, दॅट्स इट. नेक्स्ट जो पॉईंट आहे हा स्किल सेट संदर्भात आहे. आता जे आपले डेटाबेस मधले कॅन्डिडेट आहे म्हणजे ज्यांचा IT झालेला आहे तर तुम्ही स्किल सेट मेन्शन करताना पायथॉनचा आहे का, वेब डेव्हलपमेंटचा आहे का, SQLचा आहे का, आणि तुमची लेवल काय आहे त्या ठिकाणी, बेसिक आहे, ऍडव्हान्स लेवल आहे का, एंड टू एंड आहे. एंड टू एंड आपण कधी मेन्शन करतो, समजा तुम्ही SQL मध्ये तुम्हाला पूर्ण इन अँड आउट माहिती आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एंड टू एंड मेन्शन करू शकता. जर तुम्हाला बेसिक माहिती आहे तर बेसिक किंवा ऍडव्हान्स असेल तर ऍडव्हान्स लेवल तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. आता जे कॅन्डिडेट आपल्याकडे रिझ्यूम आहेत 80 to 90% स्किल सेट पायथॉन, SQL तर या ठिकाणी मेन्शन असतात. तर जी प्रोफिशियन्सी लेवल आहे ते कुठल्याच कॅन्डिडेटने मेन्शन केलेले नसते. तर त्याच्यामुळे जो रिझ्यूम आहे हा शॉर्टलिस्ट होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण आपले जेवढे पण तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पहा, सगळ्यात जास्त वेळ आपण कशावर खर्च करतोय, जॉब डिस्क्रिप्शन. त्याच्यामुळे तुम्ही ज्या कंपनीसाठी अप्लाय करताय, ज्या रोलसाठी अप्लाय करताय, कंपनीला कॅन्डिडेट कसा हवाय हे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल सिंपल भाषेमध्ये सांगतो, बँकेसाठी त्यांना कॅन्डिडेट हवाय, बँक जॉबसाठी. आता बँकेचा रोल काय असणार आहे, त्या ठिकाणी सेल्स आलं, बँकेच्या बेसिक डिटेल्स आल्या, बँकेमध्ये जे पण कॉमन गोष्टी ज्या चालणार आहे. तुमचा रोल्स कशासाठी आहे, समजा सेल्स मध्ये आहे, मग टार्गेट आलं, प्रेशर आलं, फील्ड वर्क आहे का, त्या ठिकाणी कुठले कुठले प्रोडक्ट सेल्स करायचे आहेत, ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. मग तुम्ही रिझ्यूम मध्ये काय मेन्शन केलं पाहिजे, तुम्ही रिझ्यूम मध्ये मेन्शन केलं पाहिजे की कस्टमर कन्व्हिन्सिंग स्किल्स आहे किंवा कस्टमरशी मी इंटरॅक्ट करू शकतो, हे स्किल सेट आहेत पहा. ठीक आहे ना. त्याच्यामुळे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिझ्यूम एडिट करायचा आहे. मोस्ट कॉमन चूक जे होते, प्रत्येक कॅन्डिडेट एक रिझ्यूम बनवतो, ऍटलिस्ट 3 ते 4 महिने तो रिझ्यूम एडिट करत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठल्याही रोलसाठी, फ्रेशरसाठी असू द्या किंवा एक्सपिरियन्ससाठी जे आहे कॅन्डिडेट आहे, ज्या ठिकाणी तुमचे स्किल सेट असेल त्या ठिकाणी कॅन्डिडेट अप्लाय करतात. तर ठीक आहे, त्या ठिकाणी अप्लाय तर करायलाच हवं, बट जॉब डिस्क्रिप्शन रीड आउट करून घ्या आणि त्यानुसार रिझ्यूम अपडेट करा, चेंज करा आणि मग त्या ठिकाणी अप्लाय करा. एकच रिझ्यूम तुम्ही प्रत्येक कंपनीसाठी अप्लाय करत असाल तर ते खूप चुकीचं आहे. त्या ठिकाणी सिलेक्शन तुमचं 50% चान्सेस आहे तुमचं सिलेक्शन होणार नाही.
60%. कारण त्या ठिकाणी जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही रीड आउट करा आणि रिझ्यूम चेंजेस करत राहा. 1 महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 15 दिवसातनं रिझ्यूम हा स्वतः एकदा चेक करा. तुम्हाला व्यवस्थित वाटतोय का? तुम्हाला वाटलं ओके आहे तरी त्याच्यामध्ये काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड करायची राहिलेली आहे का ते ऍड करा. काही डिलीट करायचं आहे का ते डिलीट करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ऍडिशनल मोबाईल नंबर ऍड करा. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी. आता मोस्ट ऑफ आपले जे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत, म्हणजे मी चांगल्या कंपनीतले कॅन्डिडेट असे पाहिलेले आहेत की ते प्रोफाईल, ऑब्जेक्टिव्ह, पर्सनल इन्फॉर्मेशन आणि वर्क एक्सपिरियन्स मेन्शन करतात. वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला मेन्शन करायचा आहे, बट त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. मोस्ट ऑफ कॅन्डिडेट वर्क एक्सपिरियन्स मेन्शन करतात. तर वर्क एक्सपिरियन्स ऐवजी तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हे अपडेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तुम्ही काम केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे काम केलेलं आहे, एसक्यूएल वर काम केलेलं आहे, मग एसक्यूएल क्वेरीज, एसक्यूएल डेटाबेस, किती क्वेरीज यायच्या, कुठले तुम्ही टूलवर यूज करायच्या, ठीक आहे. त्या ठिकाणी मग तुमच्याकडून जर ती क्वेरी हँडल झाली नाही तर तुम्ही इंटरनल मूव आउट करायचे का, कॉल हँडल करायचे का, क्लायंट सोबत कधी कॉल असायचा. तर हे एक एक्झाम्पल साठी मी दिलेलं आहे. हेच असू शकतं असं नाहीये. तर वर्क एक्सपिरियन्स असं मेन्शन करायचं नाही पाहिजे. जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, मग ऑर्गनायझेशन नेम, स्टार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन, लास्ट वर्किंग डेट ऑफ ऑर्गनायझेशन आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असं मेन्शन करायचं आहे पहा. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज होती का, म्हणजे जे तुम्ही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सोबत तुम्ही ऍडिशनल काय टास्क करायचं का. एक्सेल बद्दल नॉलेज आहे का, एक्सेल बद्दल हे तुम्ही मेन्शन करा. मग एक्सेल बद्दल नॉलेज काय असू शकतं, त्या ठिकाणी तुमच्याकडे व्हीलुकअपचं नॉलेज आहे का, रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये तुम्ही काय प्रोसेस ट्रेनिंग घेतात होतात का, क्वेरीज रिझॉल्व्ह करत होता का, तुमच्याकडे एक्सेलचं नॉलेज आहे का, एक्सेलमध्ये तुम्हाला व्हीलुकअप तुमचा कसा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही डेटाबेसमध्ये वर्किंग करताय, तुमचं व्हीलुकअप चांगला आहे तर तुम्ही व्हीलुकअप हे मेन्शन करा तुमच्या रिझ्यूम मध्ये. 90% आपले कॅन्डिडेट, काही कॅन्डिडेट मी असे पाहिले त्यांचं एक्सेल एवढं चांगलं आहे, ते डेटाबेसमध्ये काम करायचे, त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे वर्किंग असणार आहे ते अलोकेशनचं काम करायचं. फक्त अलोकेशन लिहिलेलं आहे, रिझ्यूम मध्ये मेन्शनच नाही की ते अलोकेशन करायचे. हे तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एकदा चेकआउट करून घ्या. ऍटलीस्ट जे तुम्ही काम केलेलं आहे ते तरी तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. त्याच्यामुळे एक्सेलचं नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तर त्याच्यामध्ये पहा, आपला जो ऍड्रेस प्रूफ आहे, जे तुमचं परमनंट लोकेशन आहे त्याच्यामध्ये पहा. तर मोस्ट ऑफ कॅन्डिडेट काय खूप लेंथी ऍड्रेस मेन्शन करतात, तर त्याऐवजी तुम्ही फक्त सिटी मेन्शन करू शकता आणि तुमचा जो पण पिनकोड आहे तर तो पिनकोड आणि सिटी मेन्शन करा. दॅट्स इट. ते इनफ आहे पहा. खूप लेंथी ऍड्रेस मेन्शन नाही केला तरी चालेल, किंवा फक्त सिटी नेम मेन्शन केलं तर दॅट इज इनफ. तर बघा, आपण फ्रेशर, एक्सपिरियन्स किंवा जे पण आपले डेटाबेसमध्ये वर्किंग करणारे कॅन्डिडेट आहेत तर सगळ्यांसाठीच इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो असतो पहा एटीएस. तर एटीएसचा फुल फॉर्म आहे ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही कंपनीसाठी अप्लाय करता तर ते कंपनी एटीएस यूज करते पहा सध्या, म्हणजे ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. तर त्यांनी जे पण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहेत तर ते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कॅन्डिडेटच्या रिझ्यूम मध्ये अपडेट आहे का, जर असेल तरच तो रिझ्यूम पुढे शॉर्टलिस्ट होतो, अदरवाईज तिथंच त्या ठिकाणी तुमचा रिझ्यूमच शॉर्टलिस्ट होणार नाही. त्याच्यामुळे जे पण कंपनीचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांना कशा प्रकारे कॅन्डिडेट हवा आहे हे रीड आउट करून घ्या आणि ते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या रिझ्यूम मध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी पहा 2 मोबाईल नंबर देऊ शकता, एक तुमचा ऍडिशनल मोबाईल नंबर पण देऊ शकता पहा. इन केस तुमच्या त्या नंबरवर कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुमच्या सेकंड नंबरवर रिक्रुटर जे आहेत हे तुमच्यापर्यंत रिच आउट करण्याचा प्रयत्न करतील. ऍड्रेस हा फक्त सिटी मेन्शन केली तरी चालेल. त्या ठिकाणी जे पण तुमचं क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन डिटेल बद्दल जी पण माहिती दिलेली आहे पहा. डेटाबेस बद्दल जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्किल सेट, तुमची जी प्रोफेशनची लेवल आहे तिथे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. सिटी मेन्शन करा, कुठल्या सिटीसाठी ऍप्लिकेशन देत आहे तर ती सिटी तुमच्या रिझ्यूम मध्ये असली पाहिजे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते तुमच्या रिझ्यूमवर अपडेट करण्याचा प्रयत्न करा. एवढ्या गोष्टी जर तुम्ही अपडेट केल्या तर त्या ठिकाणी पहा तुमचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे. आणि रिझ्यूम अपडेट करणं हा एक 50% टास्क आहे आणि नेक्स्ट 50% टास्क आहे की तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये कसं परफॉर्म करताय. तर आशा करतो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.